युतीच्या चर्चांमध्ये सध्या मनसेला इतकं का महत्त्व आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे की 10 लाख आपलं मतदान आहे आणि ते इम्पॅक्टफुल आहे. विधानसभेत उमेदवार जरी निवडून आला नसला नाही, की कारण तिकडे गणितं लाखोंची असतात. पण आपले बऱ्याच जागी उमेदवार 2 नंबर 3 नंबरला आहेत. म्हणजे जर आकडेवारीनुसार सांगायचं तर मुंबईत 18 ठिकाणी आपले उमेदवार 3 नंबरला आहेत आणि एका ठिकाणी 2 नंबरला. एक्झॅक्टली हां, तिकडे होता. तर मुंबईचंच आपण बोलायचं झालं तर मुंबईमध्ये आपल्याला टोटल मुंबई आणि उपनगर हां, या भागांमध्ये जवळपास 3,66,281 मतं होती. त्याच्यापैकी चांगले मतं घेणारे जे उमेदवार असतील तर ते बाळा नांदगावकर होते, ज्यांनी शिवडी विधानसभेतून 67,750 मतं त्यांना मिळाली. भांडूपमध्ये शिरीष सावंत यांना 23,000 मतं मिळाली. नयन कदम यांना मागाठाणे येथे 21,000 मिळाली. भास्कर परवांना 20,000, संदीप देशपांडेला वरळीमध्ये 19,000. असं चांगलं बघितलं तर 3,66,281 हे इम्पॅक्टफुल मतदान आहे. म्हणजे ह्यांनी विधानसभेची सीट निवडून नाही आली, पण ह्या मतांनी BMCच्या जे काही इलेक्शन आहे त्याच्यावर धुमाकूळ घालू शकतं. म्हणजे मनसे निर्णायक ठरतं.